नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण स्वस्त वृत्तच्या पेपर 2 ची ब्लूप्रिंट अनालिसिस प्लस त्याची चॅप्टर वाईज स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्वस्त वृत्तच्या पेपर 2 ची ब्लूप्रिंट बघूयात. यामध्ये बघा दिलेले आहेत 20 एमसीक्यू आपल्याला दिलेले आहेत आणि हे 20 एमसीक्यू कोणकोणत्या चॅप्टर वरून दिले येणार आहेत हे सुद्धा दिलेलं आहे. यामध्ये पहिला एमसीक्यू आलेला आहे आपल्याला जनपदवंशावरती. त्यानंतर दुसरा एमसीक्यू आपल्याला एन्व्हायरमेंटल हेल्थ वरती दिलेला आहे. तिसरा डिझास्टर मॅनेजमेंट, चौथा ऑक्युपेशनल हेल्थ, पाचवा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, सहावा डिसइन्फेक्शन, सातवा परत जनपदवंशावरती. त्यानंतर आठवा जो आहे मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर वरती, नववा जनपदवंशावरती परत जनपदवंश, त्यानंतर दहावा जो आहे परत मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, अकरावा WHO, बारावा व्हायटल स्टॅटिस्टिक्स, तेरा हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, चौदावा नॅशनल हेल्थ पॉलिसी, पंधरावा नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स वरती, सोळावा परत जनपदवंशावरती, त्यानंतर सतरावा व्हायटल स्टॅटिस्टिक, अठरावा नॅशनल हेल्थ पॉलिसी, एकोणीसावा नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि 20वा परत जनपदवंश. म्हणजे एकट्या जनपदवंश या चॅप्टर वरून तुम्हाला 5 एमसीक्यू त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे बघा एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा जनपदवंश आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ही जी काय ब्लूप्रिंट आहे ही नवीन ब्लूप्रिंट आहे. बघा काही मुलांनी जुनी बघितलेली असेल तर जुनी आणि नवीन यामध्ये फरक आहे. जुन्यामध्ये बघा जे एसक्यू ला यांनी मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर हा टॉपिक दिला होता, परंतु नवीन जी ब्लूप्रिंट आहे या नवीन ब्लूप्रिंट मध्ये तो टॉपिक कट केलेला आहे. या एसीक्यू मध्ये तुम्हाला मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर दिसणार नाही, परंतु जुन्यामध्ये दिसल. जे की आपण जी स्वस्त ऋतूचे पेपर 1 ची स्ट्रॅटेजी पाहिली होती त्यामध्ये सुद्धा मी ही गोष्ट सांगितलेली आहे. तर यामध्ये बघा डिझास्टर मॅनेजमेंट वरती पहिला एसीक्यू आहे, दुसरा ऑक्युपेशनल हेल्थ वरती आहे, तिसरा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, चौथा डिसइन्फेक्शन, परत पाचवा जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO आणि इंटरनॅशनल एजन्सीज वरती, सहावा एसक्यू फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, सातवा प्रिव्हेंटिव्ह जेरेटिक्स आणि आठवा हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे 8 एसक्यू जे आहेत या या स्पेसिफिक चॅप्टर मधून येणार आहेत असं यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे टॉपिक आहेत हे चॅप्टर आपण प्रिपेअर करायचे आहेत एसीक्यूच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर जे 4 एलक्यू आहेत जनपदवंशावरती पहिला एलक्यू येणार आहे, दुसरा एन्व्हायरमेंटल हेल्थ वरती, तिसरा प्रायमरी हेल्थ केअर आणि चौथा जो आहे हा नॅशनल हेल्थ प्रोग्राम वरती येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे बघा कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलेलं आहे. तर जनपदवंश याला 10 मार्काचं वेटेज दिलेलं आहे, ज्यामध्ये एमसीक्यू सुद्धा येणार, एसीक्यू सुद्धा येणार आणि एलक्यू सुद्धा येणार. परंतु याला 10 मार्काचं सर तुम्ही तर म्हणताय 5 मार्काचे तुम्हाला एमसीक्यू येणार प्लस एक एसीक्यू येणार, म्हणजे याला 15 मार्क द्यायला पाहिजे होते. तर ही जी आहे हे जुनी ब्लूप्रिंट मध्ये दिलं होतं किंवा जुने जे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या जुन्या सिलेबस कॉपीनुसार हे दिलेलं आहे. तर यामध्ये थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. आपल्याला नवीन ब्लूप्रिंट फॉलो होईल की जुनी फॉलो होईल हे सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण की आपली युनिव्हर्सिटी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की काय करेल काय सांगता येत नाही. त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा काय केलेलं आहे की जी मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर वरती जुन्या ब्लूप्रिंट मध्ये एसीक्यू होता, त्यामुळे त्यांनी जुने ब्लूप्रिंट फॉलो केलेली होती. त्यामुळे आपल्याला काय सांगतात नाही, आपल्याला दोन्ही त्याच दृष्टिकोनातून प्रिपेअर करायचे आहेत. तर आपल्याला बघा यामध्ये पहिला जनपदवंश 10 मार्कासाठी दिलेला आहे, एन्व्हायरमेंटल हेल्थ 16 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ प्लस डिझास्टर मॅनेजमेंट हे दोन चॅप्टर 16 मार्कासाठी दिलेले आहेत. त्यामधून डिझास्टर मॅनेजमेंट वरती फिक्स एसीक्यू येणार आहे, त्यामुळे याला एलक्यूच्या दृष्टिकोनातून घ्यायचं नाही. एलक्यू आपल्याला फिक्स एन्व्हायरमेंटल हेल्थ मधून येणार आहे. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ याला 20 मार्क, ऑक्युपेशनल हेल्थ प्लस स्कूल हेल्थ सर्व्हिसेस प्लस डिसइन्फेक्शन या 3 चॅप्टरला मिळून 20 मार्क त्यांनी दिलेले आहेत. यामधून एलक्यू काय येणार नाही, आपल्याला काय येणार आहे ते फक्त एसीक्यू येणार आहेत प्लस एमसीक्यू येणार आहेत. त्यानंतर पीएससी जो आहे पीएससी प्लस मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर आणि फॅमिली वेलफेअर प्लस प्रिव्हेंटिव्ह जेरेटिक्स हे 4 चॅप्टर मिळून परत 20 मार्कचं यांनी वेटेज दिलेलं आहे, ज्यामधून सेम एलक्यू येणार नाही एसीक्यू येणार आहे. त्यानंतर WHO व्हायटल स्टॅटिस्टिक्स आणि हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन याला सेम परत याच्यावरती एलक्यू येणार नाही, फक्त एसीक्यू येणार आहे. मग तुम्हाला स्पेसिफिक चॅप्टर त्यांनी ठरवून दिलेले आहेत त्याच चॅप्टर मधून ते एलक्यू टाकणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे एसीक्यू चे चॅप्टर आहेत हे करण्याकरिता खूप स्कोप आहे, म्हणजे त्याचे खूप मोजकेच पॉईंट आहेत जे की केल्यानंतर फिक्स त्यामधूनच त्या पॉईंट मधूनच आपल्याला एसीक्यू पाहायला भेटणार आहे. तर ते पॉईंट कोणते आहेत काय आहेत हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी यावरती 15 मार्क, ज्यामध्ये जे प्रोग्राम्स आहेत या प्रोग्राम्स वरती फिक्स क्वेश्चन येतो. त्यानंतर यामध्ये बघा
पेपर 2 आहे यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे आपला जनपदवंश चॅप्टर आहे. कोणता चॅप्टर आहे? जनपदवंश. जनपदवंश या चॅप्टरला आपण मारक व्याधी सुद्धा म्हणतो. यामध्ये आपल्याला मस्ट टू नो चे टॉपिक्स कोणते कोणते दिलेले आहेत? तर यामध्ये कॉजेस ऑफ जनपदवंश. जनपदवंशचे काय कॉजेस आहेत? त्याचं मॅनिफेस्टेशन काय आहे? कंट्रोल मेजर्स काय आहेत? आणि रोल ऑफ पंचकर्म आणि रसायन. यामध्ये पंचकर्म आणि रसायनचा काय रोल आहे? हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल्स अँड युजेस ऑफ एपिडेमॉलॉजी. ही एपिडेमॉलॉजीची काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याचे काही युजेस आहेत हे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला बघायचं आहे डायनॅमिक्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन. डिसीज कशा पद्धतीने ट्रान्समिशन होतं. त्यानंतर एपिडेमॉलॉजिकल ट्राईड काय आहे, नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज काय आहे, कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन काय आहे, मोड ऑफ इंटरव्हेन्शन, रिस्क फॅक्टर काय आहे, इन्सिडेंस काय आहे, प्रिव्हॅलन्स काय आहे, ससेप्टिबल होस्ट काय आहे, होस्ट डिफेन्स, इम्युनायझिंग एजंट म्हणजे व्याधीक्षमत्व आपल्याला इम्युनायझिंग एजंट प्लस व्याधीक्षमत्व सुद्धा बघायचं आहे, बल बघायचं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन, यामध्ये इन्व्हेस्टिगेशन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ इपिडेमिक. इपिडेमिक जर आला तर त्याचं आपण इन्व्हेस्टिगेशन कसं करणार, त्याला प्रिव्हेंट कसं करणार आणि त्याला कंट्रोल कसं करणार. त्यानंतर संक्रमक रोग जे आहेत, आयुर्वेदानुसार संक्रमक रोग कोणते आहेत हे बघायचे आहे. आता हे जे काही डिसीजेस आहेत या डिसीजेस वरती मोस्ट ऑफ द एलक्यू या डिसीजेस वरून आलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे जे ऍप मध्ये मुलं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती, मी एक चार्ट बनवलेला आहे, सगळे डिसीजेस त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, तोच आपल्याला या ठिकाणी वाचायचा आहे. यामध्ये बघा ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये चिकन पॉक्स दिलेला आहे, मिजल्स, रुबेला, डिप्थेरिया, पर्टुसिस, मम्स, टीबी, सार्स, इन्फ्लुएन्झा, न्यूमोनिया, कोविड-19 आणि लेप्रेसी हे सगळे आपल्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये दिलेले आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे ते डिसीजेस. तर हे सगळे डिसीजेस आपल्याला करायचे, खूप जास्त इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे, त्यामुळे यामधून फिक्स क्वेश्चन येतो. त्यामुळे आपल्याला हा चॅप्टर व्यवस्थित करायचा आहे. डिसीजेस सगळ्यात व्यवस्थित करायचे, कारण की या डिसीजेस वरती मेजॉरिटी क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर वॉटर बॉर्न इन्फेक्शन आहेत, जसे की कॉलरा, पोलिओ, व्हायरल हेपेटायटिस आणि टायफॉइड. त्यानंतर इंटेस्टाइनल इन्फेक्शन आहेत, यामध्ये एस्केरेसिस, हुकवर्म, टेपवर्म, एमर्जिंग अँड रिएमर्जिंग डिसीजेस, रोल ऑफ आयुर्वेदा इन कोविड-19 मध्ये आयुर्वेदाचा काय रोल होता, झिका व्हायरस काय, H1N1 व्हायरस काय, H3N2 व्हायरस काय. त्यानंतर एसटीडीज दिलेल्या आहेत आपल्याला, HIV एड्स, सिफॅलिस, गोनोरिया यांचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर आयुर्वेदाचा रोल काय लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मध्ये, जसे की डीएम आहे, डायबिटीज मलायटस आहे, हायपरटेन्शन आहे, ओबेसिटी आहे, या सगळ्यांमध्ये जे आयुर्वेदाचा रोल काय आहे. त्यानंतर इपिडेमिक डिसीजेस, जसे की यामध्ये इपिडेमिक डिसीजेस अमेंडमेंट ऑर्डिनन्स ऍक्ट 2020 मध्ये काय आला होता, तर हे सगळे एकदा बघून घ्यायचे. हे सगळे टॉपिक आपल्याला करायचेच आहेत. हे कशासाठी आहेत? मस्ट नोचे आहेत, याच्या बाहेरचा तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही. त्यानंतर आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला इन्व्हायरमेंटल हेल्थ. इन्व्हायरमेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामधून तुम्हाला एलक्यू फिक्स येणार आहे. हा एलक्यू कशावरतून येणार आहे, तर हा मस्ट नोच्या टॉपिक वरून येणार आहेत. मस्ट नोचे मोजकेच एकदम टॉपिक दिलेले ज्यावरून तुम्हाला फिक्स एलक्यू येणार आहे, जे की तुम्ही सुद्धा प्रेडिक्ट करू शकता कोणकोणत्या टॉपिक वरून आपल्याला एलक्यू येणार आहे. तर यामध्ये बघा पहिला जो आहे हा वॉटर विषयी जे जे काय आहे ते सगळं आपल्याला वाचायचं आहे, कारण की हे विचारलं जातं. वॉटर विषयी हमखास क्वेश्चन येतो. वॉटर पोल्युशन विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला वॉटरचे जे काही मेथड्स आहे, वॉटर प्युरिफिकेशन मेथड्स आहेत ह्या विचारले जाऊ शकतात, किंवा बायोमेडिकल वेस्ट, BMW मॅनेजमेंट, किंवा मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट हे सुद्धा विचारलं जातं. तर यामध्ये पहिलं जे आहे सेफ अँड होलसम वॉटर काय आहे, वॉटर रिक्वायरमेंट्स किती आहेत माणसाच्या, वॉटरच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर वॉटर पोल्युशन आणि हेल्थ हजार्ड्स हे बघायचं आहे. त्यानंतर कंटेम्पररी अँड आयुर्वेदिक मेथड ऑफ वॉटर प्युरिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हार्ड वॉटरचे इफेक्ट काय आहेत, हेल्थवरती त्याचे काय इफेक्ट होतात, आणि त्याच्या रिमूव्ह कसं करायचं, ते हार्डनेस आहे वॉटरचं हे रिमूव्ह कसं करायचं, त्याचे काय काय मेथड्स आहेत हे आपल्याला करायचे. त्यानंतर टाइप्स ऑफ सॉलिड वेस्ट हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, किंवा मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट. त्यानंतर BMW मॅनेजमेंट आणि इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. तर हे सगळेच जेवढे काही टॉपिक दिलेले मस्ट नोचे यावरती तुम्हाला एलक्यू दिसून येईल. फिक्स यावरती एलक्यू येतो, आणि हा एलक्यू कोणत्या टॉपिक वरून येतो, हा फक्त याच टॉपिक वरून
तुम्हाला दिसून येईल. ते डिझायर टू नो वरून तुम्हाला एलक्यू टाकू शकत नाहीत. बघा डिझायर टू नो चे कोणकोणते या ठिकाणी टॉपिक दिलेले आहेत. यामध्ये मुलं खूप कन्फ्युजिंग होतात, कारण की एन्व्हायरमेंटल हेल्थ मध्ये भरपूर काही दिलेलं आहे. परंतु जे आपल्या आयुर्वेदा मराठीला फॉलो करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की काय वाचायचंय, किती वाचायचंय. ज्या मुलांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी काय केलेलं आहे, सगळंच वाचलं. म्हणजे एअर पोल्युशन वाचलेलं आहे, त्यानंतर बाकीचे जे काही हे बघा डिझायर टू नो साठी एवढे सगळे टॉपिक दिलेले आहेत. हे टॉपिक आपल्याला एवढे प्रिपेअर करायची गरज आहे का? नाहीये. हे आपण एमसीक्यू साठी वाचू शकतो, परंतु आपल्याला एलक्यू माहिती आहे, आपण प्रिडिक्ट करू शकतो कोणत्या आपल्या टॉपिक वरून येणार आहे. तर या फक्त टॉपिक वरून आपल्याला एलक्यू येणार आहे. तर यामध्ये डिझायर टू नो साठी बघा काय काय दिलेलं आहे. तर वायूचे वेगवेगळे कंपोनंट्स, त्यानंतर सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन, हे सगळं दिलेलं आहे. जे की नॉईज पोल्युशन, हे सगळं मुलं वाचत बसतात, परंतु ते काय वाचायची तेवढी गरज आहे का? नाहीये. तर त्यानंतर नाईस टू नो साठी काय, लँड प्युरिफिकेशन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, हे नाईस टू नो साठी आहे, जे की आपण नाही वाचलं तरी चालेल. फक्त हे जे काही आपल्याला डिझायर टू नो साठी दिलेलं आहे, डिझायर टू नो साठी पण आपल्याला काय काय वाचायचं, यामध्ये एअर पोल्युशन वाचायचंय, नॉईज पोल्युशन वाचायचं आणि सॉइल पोल्युशन वाचायचं आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ हाऊसिंग जे आहे, हे एक पॉइंट आपल्याला वाचायचं आहे. बाकी सगळे तुम्ही यामध्ये मेन जे फोकस करण्याचे टॉपिक आहेत, हे मस्ट टू नो चे टॉपिक आहेत, ज्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. डिझास्टर मॅनेजमेंट, हा डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टर पूर्ण डिझायर टू नो साठी दिलेला आहे. यामध्ये आपले ब्लूप्रिंट मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, जे 8 एसीक्यू आहेत, या 8 एसीक्यू पैकी 7 एसीक्यू आम्ही तुम्हाला मस्ट टू नो च्या पॉइंट मधून टाकणार आहे आणि एक एसीक्यू तुम्हाला डिझायर टू नो च्या पॉइंट मधून टाकणार आहे. त्यामुळे हा पूर्ण चॅप्टर आपल्याला डिझायर टू नो साठी दिलेला आहे. म्हणजे आपलं एक टेन्शन मिटलेलं आहे की एक जो आपल्याला डिझायर टू नो साठी एसीक्यू येणार होता, तो कशावरून येणार आहे, या 3 टॉपिक वरून येणार आहेत. बघा किती सिंपल आहे, हे 3 टॉपिक करायचे आणि एक एसीक्यू फिक्स आपला. हे बी 3 टॉपिक एकदम सिंपल आहे. डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन, डिझास्टर काय आहे, डिझास्टरची डेफिनेशन, डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन, त्याचे इफेक्ट ऑफ नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर, एपिडेमॉलॉजिकल सर्व्हिलन्स अँड डिसीज कंट्रोल मेजर. बस हे 3 आपल्याला टॉपिक करायचे आहेत आणि फिक्स 5 मार्क तुमचे फिक्स झाले. त्यानंतर 14वा जो आपला चॅप्टर आहे ऑक्युपेशनल हेल्थ. या ऑक्युपेशनल हेल्थ मधून बघा तुम्हाला डेफिनेशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ बघायचं आहे. त्यानंतर अर्गोनॉमिक्स काय आहे, अर्गोनॉमिक्स सुद्धा एक वेळ वाचायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशनल हजार्ड्स काय आहेत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ऑक्युपेशनल डिसीजेस, यामध्ये आता वेगवेगळे डिसीज सांगितलेत, सिलिकोसिस वगैरे, ते एक वेळ आपल्याला वाचून घ्यायचे. त्याचं आपल्याला प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बघायचं आहे. त्यानंतर ईएसआय ऍक्ट सुद्धा विचारला जातो. बघा ऍक्ट, ईएसआय ऍक्ट 1948 आणि फॅक्टरीज ऍक्ट 1948. तर हे जे ऍक्ट आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण की एमसीक्यू साठी सुद्धा विचारले जाऊ शकतात किंवा एसीक्यू साठी. नंतर रोल ऑफ आयुर्वेदा इन व्हेरियस ऑक्युपेशनल हेल्थ प्रॉब्लेम्स, हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे मस्ट नोचे सगळेच पॉइंट आपल्याला एकदम प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर मर्चंट शिपिंग मेडिकल एक्झामिनेशन रूल्स 2000, हे तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, यामध्ये बघा 3च पॉइंट आपल्याला करायचे आणि यामध्ये परत तुम्हाला 5 मार्क फिक्स मिळवायचे आहेत. यामध्ये पहिला आहे हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ स्कूल चिल्ड्रन, दुसरा आस्पेक्ट ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, तिसरा ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर आणि चौथा हेल्दी एन्व्हायरमेंट इन स्कूल. हे 4 टॉपिक करायचे आणि 5 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. एकदम सिंपल आहे. त्यानंतर परत डिसइन्फेक्शन, डिसइन्फेक्शन वरून तुम्हाला एसीक्यू येणार आहे आणि हे जे काही डिसइन्फेक्शन आहे, या डिसइन्फेक्शन मध्ये सुद्धा 4 पॉइंट करायचे आहेत आपल्याला. पहिले डेफिनेशन ऑफ डिसइन्फेक्शन, त्याचे टाइप्स, नॅचरल फिजिकल केमिकल एजंट ऑफ डिसइन्फेक्शन आणि रिकमेंडेड डिसइन्फेक्शन प्रोसिजर्स, जे की फिसेस आणि युरिन, फिसेस असेल, युरिन असेल, स्पुटम असेल, रूम असेल, याच्यासाठी डिसइन्फेक्शन कशा पद्धतीने केलं जातं, याची प्रोसिजर काय, हे आपल्याला वाचायचं आहे. एकदम सिंपल आहे, खूप छोटं दिलेलं आहे, आपल्या नोट्स मध्ये सगळं काही दिलेलं आहे, हे वाचायचं आहे. त्यानंतर आयुर्वेदिक डिसइन्फेक्शन मेथड, हे सुद्धा वाचून घ्यायचं आहे, जरी डिझायर टू नो साठी असलं तरी सुद्धा, कारण की यावर तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. एसीक्यू तर नाही विचारणार, परंतु एमसीक्यू यामधून विचारलं जाऊ शकतो. त्यानंतर पीएचसी, आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला पीएचसी आहे. पीएचसी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूपच छोटा चॅप्टर आहे आणि फिक्स एलक्यू तुम्हाला देऊन जाणार आहे. यामधून जो एलक्यू येणार आहे, या 4 पॉइंट वरून तुम्हाला एलक्यू येणार आहे. पहिला आहे डेफिनेशन ऑफ प्रायमरी हेल्थ केअर, पीएचसी ची डेफिनेशन. दुसरं म्हणजे प्रिन्सिपल एलिमेंट्स लेवल्स ऑफ हेल्थ केअर.
स्ट्रक्चर ॲट विलेज सब सेंटर, PSC, CSC अँड रूरल हॉस्पिटल, रोल ऑफ आयुर्वेदा इन PSC. हे 4 पॉइंट करा. 4 पॉइंट वर तुम्हाला फिक्स LAQ आहे. बघा किती सिंपल आहे आपलं स्वस्त रुत्त. स्वस्त रुत्त सारखा दुसरा कोणता सब्जेक्ट नाही सेकंड इयर मध्ये जो की एवढा सोपा आहे. त्यानंतर डिझायट्रोनोसाठी आपल्याला दिलेलं आहे प्रायमरी हेल्थ केअर इन हेल्थ इन्शुरन्स, प्रायव्हेट एजन्सी, NGOज, आयुष सेक्टर. हे सुद्धा आपल्याला पॉइंट वाचायचं आहे कारण की यावर तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आपला चॅप्टर आहे मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर. हे यामध्ये 2च पॉइंट करा. यावर तुम्हाला आपली युनिव्हर्सिटी SCQ टाकू पण शकते, नाही पण टाकू शकत, मी सांगू शकत नाही. त्यामुळे यामध्ये 2च पॉइंट करायचे आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह ऑफ MCH सर्व्हिसेस, MCH प्रॉब्लेम्स आणि त्याचे इंडिकेटर्स. बस. त्यानंतर 19वा आपला चॅप्टर आहे फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. यामधून सुद्धा तुम्हाला SCQ विचारला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला बघायचे डेफिनेशन ऑफ डेमोग्राफी. यामध्ये बघा मोस्ट ऑफ द SCQ जो आलेला आहे हे कॉन्ट्रासेप्टिव्ह वरून आलेला आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत यावरून आलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला हे डेमोग्राफी काय आहे, डेमोग्राफीची डेफिनेशन वगैरे सगळं बघायचं आहे. डेमोग्राफिक सायकल बघायची आहे. फॅमिली प्लॅनिंग बघायची आहे. फॅमिली प्लॅनिंग सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोएशन हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर हे आपला 19व्या चॅप्टर मध्ये एवढं वाचायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. यामध्ये 3च फक्त करायचे आहेत ज्यावरून फिक्स तुम्हाला परत 5 मार्क. 3 पॉइंट कोणते? हेल्थ प्रॉब्लेम ऑफ एज पीपल जे आहेत त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे प्रिव्हेन्शन कंट्रोल, त्याचबरोबर रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल आणि हेल्दी एजिंग. त्यानंतर रोल ऑफ रसायन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे 3 पॉइंट करायचे ज्यावरून तुम्हाला SCQ पाहायला भेटेल. WHO मध्ये सुद्धा 3 पॉइंट सेम. हे 3 पॉइंट करायचे आणि फिक्स आपल्याला 5 मार्क मिळवायचे आहेत. एकदम सिंपल आहे बघा. डेफिनेशन आपल्याला WHO ची, त्याचं स्ट्रक्चर, रिजन्स अँड वर्क्स ऑफ WHO. त्याचबरोबर या WHO वरती तुम्हाला MCQ विचारले जातात की WHOचं हेडक्वार्टर कुठे, युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठे, तर हे सगळं विचारलं जातं. त्यानंतर फंक्शन ऑफ इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी, त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ WHO टू ग्लोबल ऍक्सेप्टन्स ऑफ आयुर्वेदा हे सुद्धा वाचायचं आहे. हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. त्यानंतर व्हायटेस्ट स्टॅटिस्टिक्स. आता यावरती तुम्हाला फक्त MCQ विचारणार आहे त्यामुळे हे MCQच्या दृष्टिकोनातून वाचायचं आहे आपल्याला. व्हायटेस्ट स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन काय आहे, सोर्सेस काय आहे, फर्टिलिटी काय आहे, मॉर्बिडिटी काय आहे, मॉर्टिलिटी रेट्स काय आहेत, यावरती MCQ येणार आहेत. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ऍक्ट 1969. त्यानंतर हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन. बघा यामध्ये हे पूर्ण चॅप्टर आपल्याला डिझायट्रोनोसाठी दिलेलं आहे. अगेन यामधून तुम्हाला हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग आयुष ऍट सेंट्रल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि विलेज लेवल वरती वाचायचं आहे. एकच पॉइंट यामध्ये वाचायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा चॅप्टर. अगेन यावरती तुम्हाला एक प्रोग्राम देतात फिक्स आणि या एका प्रोग्राम वरती तुम्हाला LAQ विचारला जातो. यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम सांगितलेले आहेत. प्रोग्राम्स मध्ये आपल्याला काय काय बघायचंय, त्याचं विजन काय, ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे स्ट्रॅटेजीज काय 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 सांगितलेले आहेत, गोल्स काय काय सांगितलेले आहेत. तर हे सगळे मी आता बघा आपल्याला तर हे सगळे करायचे आहेत. सगळे जेवढे काही आपल्याला प्रोग्राम दिले सगळे प्रोग्राम्स करायचे आहेत. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही 100% करू शकता. परंतु एखाद्याकडून जरी होतच जर नसली तर काय करणार विचारा. तर त्यांच्यासाठी आपण YouTube वरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण कॉमन फॉर्मॅट दिलेला आहे. कोणताही हेल्थ प्रोग्राम्स विचारू द्या तुम्हाला, तो कॉमन फॉर्मॅट तुम्ही लिहून त्यामध्ये एक 5 ते 6 मार्क मिळवू शकता. 10 पैकी 5 ते 6 मार्क आरामशीर मिळू शकता कॉमन फॉर्मॅट लिहून. जर त्यामध्ये अजून तुम्हाला येत असेल किंवा अजून वाचले असेल तर तुम्ही अजूनही बेटर मार्क मिळवू शकता. त्यामुळे ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा किंवा आपल्या ऍपमध्ये सुद्धा आहे. ऍपमध्ये तर आपण त्याचा PDF सुद्धा अवेलेबल केलेला आहे कॉमन फॉर्मॅटचा. तर हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर जो 25वा चॅप्टर आहे आपला नॅशनल हेल्थ पॉलिसी, यावरती MCQ अगेन विचारला जाऊ शकतो. नॅशनल हेल्थ पॉलिसी जे आहेत अँड स्कोप ऑफ आयुर्वेदा इन नॅशनल हेल्थ पॉलिसी. त्यानंतर आता नेक्स्ट आहे आपलं, यामध्ये बघा समरी दिलेली. समरी मध्ये काय सांगितलेलं आहे तर मस्टिनोचे जे टॉपिक्स आहेत यावरून हे मस्टिनोचे टॉपिक्स MCQ, LAQ आणि SCQ या तिन्ही मध्ये येणार आहेत. डिझायट्रोनचे MCQ आणि SCQ मध्ये येणार. SCQ सुद्धा 1 ते 2 टाकू शकतात, मॅक्झिमम 2 टाकू शकतात. 2च्या वरती SCQ डिझायट्रोन वरून टाकणार नाहीत. त्यानंतर नायस्टिनोचे जेवढे काही टॉपिक्स आहेत फक्त आणि फक्त MCQ साठी विचारले जातात. ते पण किती 2 ते 3, मॅक्सिमम 4 विचारले जाऊ शकतात. 4 पेक्षा जास्त ते नायस्टिनो वरून टाकणार नाहीत. त्यामुळे आपलं जे मेन फोकस असलं पाहिजे हे
मस्ट नो वरती असलं पाहिजे. समजलं? तर हे सगळं पेपर 2 विषयी आपण ब्लूप्रिंट सांगितलेले आहे. आपण चॅप्टर वाईज तुम्हाला सांगितलेलं आहे कोणकोणते टॉपिक करायचे. एकदम मोजके टॉपिक सांगितले 2 ते 3, 3 ते 4 टॉपिक्स, 4 टॉपिक्स करायचे 5 मार्क मिळवायचे, 4 टॉपिक्स करायचे 5 मार्क मिळवायचे. एकदम सोपं आहे. एकदम सोपं गणित सांगितलेलं आहे. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. यामध्ये काही नसेल समजलं तुम्हाला, तर आम्ही आहे तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी. आम्हाला तुम्ही डाऊट बिनधास्तपणे विचारू शकता. थँक यू सो मच.